आणि तुमच्या मुलांना देवाच्या आदेशाचं पालन करायला शिकवा आणि देवाला कधी विसरू नका। प्रभु आपको आशीष दे। देव तुम्हाला आशीर्वाद हम आज के वचन में जाएंगे। आजच्या वचनामध्ये जाऊया। आज हम वचन में जाने से पहले मैं आपको एक सवाल पूछती हूँ। आणि आजच्या वचनामध्ये जायच्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो। आप लोग खरीदारी करते हैं? आणि तुम्ही खरीदारी करता का? करते हैं? करता? क्या क्या खरीदी करते हैं? काय काय खरेदी करता? हाँ, जब आप कपड़े, बर्तन, खाना, भाजी, मटन, मच्छी, घर, सोना चांदी, थैंक यू, सोना चांदी, गाड़ी, थैंक यू, गाड़ी, वॉशिंग मशीन, फ्रिज, टीवी, एसी, हाँ, कपड़े सिलाई की मशीन। अच्छा, जब आप ये खरीदी करते हो आणि जेव्हा तुम्ही या सगळ्या वस्तू विकत घेता तो कोई आकर वो वस्तू लेके जाएगा आणि कोणी येऊन जर त्या वस्तू तुमच्याकडून घेऊन गेला, चलेगा? तुम्हाला चालेल का? नहीं चलेगा? नाही चालणार का? क्या पैसे देके? तो फिर वो किसकी है? आपकी है ना? आणि पैसे घेऊन तुम्ही घेतली नाही म्हणजे ती वस्तू तुमची आहे। तो कोई पड़ोसी लेके नहीं जा सकता है? शेजारच्या व्यक्ती घेऊन नाही जाऊ शकत का? नहीं लेके जा सकता। ठीक, फिर आज का वचन भी इसी पे है। हम निकालेंगे पहले करंथियों की पत्री, पहिले करंथीकरांचं पत्र अध्याय 6, अध्याय 6, फर्स्ट कोरिंथियन चैप्टर 6, पहिले करंथीकरांचं पत्र अध्याय 6 19-20, त्याचं 19 आणि 20। फर्स्ट कोरिंथियन पहिले करंथीकरांचं चैप्टर पत्र 6, अध्याय 6 19 and 20। 19 आणि 20। पहला करंथियों की पुस्तक पहिले करंथीकरांचं पत्र अध्याय 6 19 और 20। 19 आणि 20। क्या तुम नहीं जानते कि तुम्हारी देह पवित्र आत्मा का मंदिर है जो तुम्हें बसा हुआ है, तुम परमेश्वर की ओर से जो तुम्हें मिला है और तुम अपने नहीं हो? आमीन। तुम अपने नहीं हो। क्यों तुम अपने नहीं हो? क्योंकि तुम दान देकर मोल लिए गए हो, इसलिए अपने देह के द्वारा परमेश्वर की महिमा करो। तुमचे शरीर तुमच्यामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात। म्हणून तुम्ही आपले शरीर व आत्मा जे देवाचे आहेत त्याद्वारे देवाचा गौरव करा। आमीन। हम प्रार्थना करें। आपण प्रार्थना करू। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु आपके सामने आते वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए हम आपको धन्यवाद देते हैं मेरे पिता, मेरे राजा। प्रभु वचन की सेवा हम आपके हाथों में देते हैं। तेरा वचन तू ही बात करता है, इसलिए हम सबके कान खोल, हम थोड़े समय के लिए प्रभु अच्छी तरीके से सुनने वाले और ग्रहण करने वाले होने के लिए मदद कर, और जो सुनते हैं वही वैसे चलने के लिए तो मदद करना, दया रखना, यीशु के नाम से आमीन। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। ये पुस्तक पौलुस ने लिखी है आणि हे जे पुस्तक आहे पौलाने दिलेलं आहे। इसी हफ्ते में बाइबल क्विज में लिखा था, एक चश्मा लगा के ऐसा इमोजीज दिखाया था, वो लेखक था, उसका लेखक था पौलुस। आणि ह्याच बायबल क्विजमध्ये असा प्रश्न विचारण्यात आलेला आणि त्याचा जो लेखक आहे तो होता पौलुस। तो पौलुस ने पुस्तक लिखी है कि उसने करंथ की जगह में कलीसिया स्थापित की थी। आणि पौलाने पत्र लिहिलेलं आहे आणि त्याने करंथीमध्ये एक मंडळी स्थापित केली तो उस कलीसिया का देखभाल वो कर रहा था आणि त्या मंडळीची देखरेख तो करत होता। अब उसे उस कलीसिया में एक बात उसने नोट किया आणि आता त्या मंडळीमध्ये त्यांनी एक गोष्ट नोटीस केली। हर एक जन ऐसा सोचता था कि मेरा जीवन है, मैं कुछ भी कर सकता। आणि प्रत्येक जण असा विचार करत होता हे माझं जीवन आहे, मी कसंही जीवन जगू शकतो। बहुत लोग उस कलीसिया में ऐसे थे, उन्हें ऐसा लग रहा था कि अरे प्रभु ने मुझे छुड़ाया, मैं स्वतंत्र हूँ, अब मैं कुछ भी कर सकता। आणि खूप लोक असा विचार करत होते की आता देवाने मला सोडवलेलं आहे, मी आता स्वतंत्र आहे, म्हणजे मी काहीही करू शकतो। इसलिए उसे ये पत्र लिखना पड़ा, और उस पत्र में ऐसा लिखना पड़ा कि तुम्हें जो स्वतंत्र तुम छुड़ाए गए हो, दासत्व में वापस जाने के लिए नहीं, पाप करने के लिए नहीं छुड़ाया है। आणि तो या पत्रामध्ये लिहित आहे की देवाने तुम्हाला स्वतंत्र केलेलं आहे, मग पुन्हा गुलामगिरीमध्ये जाण्यासाठी नाही, पुन्हा पापामध्ये जाण्यासाठी। पाप में वापस करने के लिए तुम स्वतंत्र नहीं हो, आणि पुन्हा पाप करण्यासाठी तुम्ही स्वतंत्र नाही आहात, परंतु तुम्हें इसलिए स्वतंत्र किया है, तुम्हें इसलिए छुटकारा दिया है, पण तुम्हाला यासाठी स्वतंत्र केलेलं आहे, यासाठी तुम्हाला
सोडवलेला आहे क्योंकि तुम परमेश्वर की महिमा करो। कारण तुम्ही देवाचा गौरव करा। परमेश्वर ने इसराइलियों को मिस्र देश से छुड़ाया, आणि देवाने इस्रायली लोकांना मिस्र देशातून सोडवलं लेकिन उन्हीं लोगों को मारा जो लोग वापस मिस्र में जाना चाहते थे। आणि त्याच लोकांना मारून टाकले ज्या लोकांची इच्छा होती की पुन्हा मिस्र देशामध्ये जाण्याची। नीचे वो जब परीक्षा आती थी वो कहते थे मोसेस उधर कब्र नहीं थी क्या, तू इधर लेकर आया। आणि जेव्हा त्यांची परीक्षा घेण्यात यायची, विपत्ती त्यांच्यावरती यायची, ती लोक म्हणायचे की मोशे तिकडे कब्र नव्हती का, आम्हाला तिकडे मरुभूमि में हमको लेकर आया, आणि या बाळगुंडामध्ये आम्हाला पाणी नहीं, इथे पाणी नाही। मोशे हमेशा करो। इसलिए वो लोग क्या हुए, वो मिस्र में, उनका दिल मिस्र में था आणि म्हणून त्यांचं जे हृदय होतं ते पुन्हा मिस्र उन्हें देशामध्ये वापस मिस्र में जाना था। आणि पुन्हा त्यांना मिस्र देशामध्ये जायचं। परमेश्वर ने उन्हें इसलिए नहीं छुड़ाया था कि वापस वहां पर ही जाए, आणि देवाने त्यांना यासाठी नव्हतं सोडवलेलं की पुन्हा त्यांनी मिस्र देशामध्ये तो जावं। वैसे ही परमेश्वर ने हमें भी इसलिए नहीं छुड़ाया शैतानी गुलामी से, नरक से, अधोलोक से, कि हम वापस वहीं पर जाए। आणि त्यासाठी देवाने आपल्याला सुद्धा शैतानाच्या गुलामगिरीमधून आणि नरकाच्या बंधनातून देवाने आपल्याला यासाठीच नाही सोडवलं की आपण पुन्हा तिकडे जावं। हमें इसलिए छुड़ाया ताकि हम उसकी महिमा करें। आणि यासाठी आपल्याला तिथून सोडवलेलं आहे की आपण देवाचा गौरव जैसे करावा। इस्राएली लोग जब कनान देश में आए, आणि जेव्हा इस्रायली लोक कनान देशामध्ये आले, अड़ोस पड़ोस के सारे गांवों में, नगरों में, देश में डर बैठ गया परमेश्वर का। आणि आजूबाजूच्या सर्व लोकांमध्ये, नगरांमध्ये भीती बसली देवाची। हाँ, तो वैसे ही आज परमेश्वर ने हमें यीशु मसीह के द्वारा छुड़ाया मग तसंच देवाने आज येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला सोडवलेलं आहे ताकि यहाँ के जो अन्य लोग हैं वो मसीह को जाने, आणि इथले जे अन्य लोक आहेत त्यांनी ख्रिस्ताला ओळखावं मसीह को पहचाने, आणि ख्रिस्ताला ओळखावं अंधकार में से ज्योति में आए। आणि अंधकारामधून त्यांनी प्रकाशामध्ये यावं। इसीलिए उसने हमें छुड़ाया है। आणि म्हणूनच त्यांनी देवाने आपल्याला सोडवलेलं और आहे। आपको मालूम है प्रभु ने हमें खरीदी किया है। आणि तुम्हाला माहिती आहे, देवाने आपल्याला विकत घेतलेला आहे। बाइबल हमें बताता है, बायबल आपल्याला असं सांगतो, जैसे यहाँ हम लिखा है, तुम दाम देकर छुड़ाए गए हो। आणि तुम्ही मोलाने विकत घेतलेले तो आहात तुम दाम देकर छुड़ाए गए हो। आणि तुम्हाला मोल देऊन सोडवण्यात आलेला क्या आहे। दाम दिया प्रभु ने? आणि कोणतं मोल देवाने दिलेलं आहे? हाँ? अपना पवित्र लहू। तसं पवित्र पतरस की पुस्तक में लिखा है पेतरच्या पुस्तकामध्ये लिहिण्यात आलेलं कि आहे, तुम नाशवान वस्तुओं से नहीं, आणि नाशवंत वस्तूंनी नव्हे, परंतु तुम यीशु के बहुमूल्य लहू के द्वारा छुड़ाए गए हो। पण येशू ख्रिस्ताच्या बहुमूल्य रक्ताच्या द्वारे तुम्हाला विकत घेतलेला आहे। पढ़ेंगे पहला पतरस पहिला पेत्र उसका अध्याय 1 अध्याय 1 और उसका 16 से पढ़ो। त्याचं 16 पासून। कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे। हाँ, प्रभु का वचन कहता है मैं पवित्र हूँ इसलिए तुम भी पवित्र बनो। जो तोंड देखणं न्याय करत नाही, तर ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे न्याय करतो, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता, हाँ, जब तुम उसे पिता कहकर बुलाते हो वो पक्षपात नहीं करता, तर आपल्या प्रवासाच्या काळात घेऊनच वागा। तो इसलिए अपने परदेशी होने के नाते भय के साथ समय बिताओ। कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून, हाँ, तुम्हारे बाप दादों से यानी हमारे जो पूर्वज है वो लोग जैसे चले वैसे हम निकम्मी चाल चलन नहीं चले। सोने व रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तुम्हारा छुटकारा चांदी और सोने अर्थात नाशवान वस्तुओं से नहीं हुआ है, तर निष्कलंक व निर्दोष पोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला। तो मसीह के बहुमूल्य निष्कलंक ऐसे लहू के द्वारा हम क्या हुए हैं, खरीदी किए गए हैं। तो हमें यीशु ने लहू देकर खरीदी किया है, आणि येशू ख्रिस्ताने आपल्याला रक्त देऊन विकत घेतले, पैसों से नहीं खरीदी, आणि पैशाने त्याने आपल्याला सोने विकत चांदी से नहीं नाही, आणि खरीदी। सोन्याने किंवा चांदीने विकत नाही घेतले। इसलिए ना हमारे हम खुद के हैं, ना आपण स्वतःचे आहोत, ना हम शैतान के, ना आपण शैतानाचे हम आहोत, परमेश्वर के। आपण देवाचे आहोत। दो राज्य है, आणि दोन राज्य आहेत, एक परमेश्वर का राज्य एक देवाचा राज्य जिसे प्रकाश का राज्य कहते आणि हैं, ज्याला प्रकाशाचं राज्य म्हणतात, दूसरा शैतान का आणि राज्य दुसरं शैतानाचं जिसे राज्य अंधकार का राज्य कहते ज्याला हैं। अंधकाराचं राज्य म्हणतात, तीसरा राज्य नहीं है आणि तिसरं राज्य कोणतंच नाही, यानी स्व म्हणजे स्वतःचं खुद का राज्य नहीं है। स्वतःचं राज्य। बहुत बार हम मसीह जीवन जीते समय कहते हैं मेरा राज्य है, आणि खूप वेळा ख्रिस्ती जीवन जगत असताना आपण असं म्हणतो की हे माझं राज्य ये आहे, मेरा घर है, आणि माझं ये घर, मेरा जीवन हे है, माझं मैं जीवन, जो चाहूंगा करूंगा, आणि मला जे पाहिजे ते मी ये करेन, पैसा मेरा है, आणि पैसे माझे, मैं कुछ भी मी करूंगा, काय पण करेन, ये मेरा है, आणि माझं आहे, ये सोफा मेरा है, आणि हा सोफा ये कुर्सी मेरी है, ही खुर्ची ये माझी, घर मेरा है। आणि घर माझं। हम प्रभु नहीं चाहता कि हम मेरा कहे, आणि देवाची इच्छा नाही की आपण असं म्हणावं की हे माझं आहे। हमको प्रभु ने खरीदी किया, हमारे साथ जो कुछ हमारे से जुड़ा है वो सब प्रभु का है। आणि देवाने आपल्याला विकत घेतलेलं आहे, मग आपल्याशी जे काही जोडलेलं आहे ते सगळं काही देवाचं हमारी आहे। बुद्धि प्रभु की, आपली बुद्धी देवाची, हमारा शरीर प्रभु आणि का, आपलं शरीर देवाचं, हमारा मन प्रभु का, आपलं मन देवाचं, आत्मा प्रभु आपला का। आत्मा हम देवाचा। जिस घर में रहते
रहते वो घर भी प्रभु ज्या का, घरात आपण राहतो ते घर पण देवाचं, जो धन है वो धन भी प्रभु का, जे काही धन आहे ते धन पण जो देवाचं, लोग हैं वो लोग भी प्रभु के, आणि जे लोक आहेत ते लोक पण देवाची, यानी हमसे जुड़े हुए सभी जो कुछ है वो सब प्रभु का है, आणि आपल्याशी जुळलेलं जे काही आहे ते सगळं काही देवाचं क्योंकि आहे, हम प्रभु के, कारण आपण स्वतः देवाचे आहोत. प्रभु ने हमें अपना बोलकर चुना है. आणि देवाने आपल्याला स्वतःचं म्हणून निवडले, इसीलिए हम क्या करते हैं, हम बोलते नहीं ये मेरा है. आणि आपण काय म्हणतो की हे माझं आहे. इसलिए आज से प्रभु नहीं चाहता कि आप अपने मन में ये कहे कि मैं मेरा हूँ. आणि आजपासून अशी देवाची इच्छा नाही की तुम्ही तुमच्या मनामध्ये असं म्हणावं की मी माझं आप में से स्वतःचा. बहुत से लोग जब आपको कोई मसीह के बारे में सिखाते हैं या आपको कुछ करेक्शन करने के लिए जाते हैं तो बोलते हैं बस बस तेरा तू देख, मेरा मैं देखूंगा. मुझे नहीं सिखा, मेरा मैं देखूंगा, मेरा मैं मालिक हूँ. आणि खूप लोक जेव्हा शिकवायला येतात तेव्हा ख्रिस्ताच्या बाबतीत काही शिकवतात तेव्हा लोक असंच म्हणतात की माझं तू बघू नकोस, तू स्वतःचं बघ, मी माझं बघून घेईन. ऐसा नहीं कहना आणि है, असं आपण नाही क्योंकि हम म्हणत. मसीह के हैं. कारण आपण ख्रिस्ताचे इसलिए आहोत. प्रियो हम अपनी मन मर्जी नहीं कर आणि सकते. आपण स्वतःची मर्जी नाही चालवू अब शकत. हमें जो अच्छा लगता है वो हम नहीं कर आणि सकते. आपल्याला जे काही आवडतं ते आपण नाही करू हम शकत. मसीह के खरीदी किए गए हैं, आणि आपण ख्रिस्ताने विकत घेतलेले आहोत. तो हम मसीह के खरीदी किए गए हैं, तो जो मसीह को अच्छा लगता है वही हमें करना है. आणि ख्रिस्ताने आपल्याला विकत घेतलेलं आहे, मग जे काही ख्रिस्ताला आवडतं तेच आपण करायचंय. परमेश्वर ने इस्राएलियों को जब छुटकारा दिया, आणि देवाने इस्रायली लोकांना जेव्हा सुटकारा दिला, परमेश्वर की इच्छा थी कि इस्राएली लोग परमेश्वर की मर्जी के अनुसार थे. आणि देवाची इच्छा होती की इस्रायली लोकांनी देवाच्या इच्छेनुसार चालावं. पहले काल में गुलाम मनुष्य को बेचा जाता था, आणि पहिल्या काळामध्ये माणसाने विकायचे, और जो खरीदी करते थे आणि जी लोक त्यांना विकत घ्यायचे तो वो उसके गुलाम हो जाते थे. आणि ते व्यक्ती त्यांचे गुलाम व्हायचे. जिसको बेचा गया है वो बेचा हुआ व्यक्ति वो खरीदी करने वाले का गुलाम होता था. आणि ज्याला विकलेला आहे तो विकणारा जो व्यक्ती आहे तो खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा गुलाम होऊन जातो. फिर जो बिका हुआ है उसे गुलाम कहते थे. आणि जो विकलेला आहे त्याला गुलाम वो म्हणायचे. अपनी मर्जी से कपड़ा भी नहीं पहन आणि सकता. तो स्वतःच्या मर्जीने कपडे पण नव्हता घालत. उसे जो मालिक देगा आणि जे काही मालिक त्याला देईल उसे को पहनना है. आणि त्याला तेच कपडे घालायचे आहेत. उसका मालिक जो उसे नाम देगा, आणि त्याचा मालिक त्याला जे काही नाव देईल ऑलरेडी उसको नाम है, आणि पहिलेपासूनच त्याला नाव आहे, फिर भी उसे जो मालिक उसे नाम देगा वही नाम उसे लेना है. आणि तरी सुद्धा मालक जे काही त्याला नाव देईल तेच नाव त्याच्यावरती मालिक उसके लिए जो जगह तैयार करता था उसी जगह में उसे रहना है. आणि मालिक त्याला जी जागा द्यायचा त्याच जागेमध्ये त्याला राहायचा. मालिक उसे जो काम बताता था वही काम उसे करना है. आणि मालिक त्याला जे काही काम सांगायचं तेच काम त्याला करायचं. मालिक उसे जो खाना देता था आणि मालिक त्याला जे जेवण द्यायचं वही वो खाना खाना है. आणि तेच जेवण त्याला जेवायचं. अगर वो मालिक को कहेगा आणि जर तो मालकाला असं म्हणेल मालिक मला आज मुझे ये खाना नहीं चाहिए, आज मला हे जेवण नकोय, तो चलता चाललंच नहीं चलता था. नसतं चाललं. मालिक को मारता था, आणि त्या स्वामी त्याला कठोर मारतात. होते थे मालिक लोग. आणि त्याचे स्वामी होते ते कठोर असायचे. हमारा मालिक ऐसा कठोर नहीं आणि है. आपला स्वामी इतका कठोर नाही. हमारा मालिक बहुत अच्छा है. आणि आपला स्वामी खूप चांगला आहे. हमारे मालिक ने हमें खरीदी किया, आणि आपल्या स्वामीने आपल्याला विकत घेतलं, हमें नाम दिया, आपल्याला नाव दिलं. हमें नाम दिया, उसे मसीह नाम दिया. आणि त्याने आपल्याला नाव दिलं ते म्हणजे ख्रिस्ती नाव. हमें कपड़ा दिया, आपल्याला वस्त्र हमें दिले. मसीह आणि आपल्याला ख्रिस्ताचे वस्त्र. गुलाम नहीं रखा. आणि त्याने आपल्याला गुलाम करून हमें नाही. अथॉरिटी दिया, यीशु नाम इस्तेमाल करने के लिए दिया. आणि त्याने आपल्याला अधिकार दिला येशू नावाचा वापर हमें एक करायचा. जगह दिया, आणि त्याने आपल्याला एक जागा उस दिली. जगह में हमें इकट्ठा किया. त्या जागेत त्याने आपल्याला हमें एकत्र रहने के केलं. लिए एक स्वर्ग का राज्य दिया. आणि राहण्यासाठी स्वर्गाचं राज्य दिलं. हमें भोजन देता है, आणि तो आपल्याला अन्न देतो. खाने के लिए एक से एक उत्तम वस्तु आणि देता है. खाण्यासाठी उत्तमातली उत्तम वस्तू तो आपल्याला आप देतो. अपने घरों में अच्छी से अच्छी वस्तु खाते आणि हो, तुम्ही तुमच्या घरामध्ये उत्तमातली उत्तम और वस्तू जब खाता. प्रभु के भवन में आते हो आणि जेव्हा तुम्ही देवाच्या मंदिरात येता वचन खाते हो, तुम्ही वचन खाता, प्रभु भोजन खाते हो, प्रभू भोजन खाता. अच्छा सा अच्छा भोजन आपको प्रभु आणि देता है. उत्तमातलं उत्तम भोजन देव तुम्हाला देतो. तो जैसे एक स्वामी को शोभा देता है आणि जसं एका स्वामीला शोभा देतं वैसे वो हमारे साथ व्यवहार करता मग है. तसंच व्यवहार वागून तो आपल्या बरोबर वो करतो. हमारे साथ कठोरता से नहीं व्यवहार आणि करता. तो कठोरतेने आपल्या बरोबर वागत नाही. इसलिए प्रियो, म्हणून प्रियांनो, जब एक गुलाम जो संसारिक चालीरीति के अनुसार अपने स्वामी के अधीन रहता है और अपने स्वामी की महिमा करता है, तो आप भी मसीह के अधीन रहकर मसीह की महिमा करो, उसका नाम ऊंचा करो, उसके नाम को अकलंकित मत करो. आणि जगामध्ये जे गुलाम आहेत ते आपल्या स्वामीच्या अधीनतेत राहतात आणि आपल्या स्वामीला उंच करतात. मग तसंच तुम्ही ख्रिस्ताच्या अधीनतेत राहा आणि ख्रिस्ताचं नाव तुम्ही उंच करा. कोई ऐसा बोलना नहीं चाहिए कि आप इतने चर्च में जाने वाले लोग अगर सोचो कपिल भाई के घर में रोज झगड़े का आवाज हो रहा है, आणि कपिल भाऊच्या घरामध्ये रोज भांडणांचा आवाज. पड़ोसी लोग क्या बोलेंगे? शेजारचे लोक काय म्हणते? चर्च जाते हैं ना हर संडे को, आणि चर्चमध्ये जातात ना इनके प्रत्येक घरों वेळी. में देखो कितने झगड़े की आवाज आणि है. यांच्या घरामध्ये बघा किती
किती भांडणांचा आवाज, जोर जोर से झगड़ा करते आणि हैं। किती मोठ्या मोठ्याने भांडणं करतात। हर एक लोगों को मालूम रहता है प्रत्येक लोकांना माहित कि असते जो लोग चर्च जाते हैं जे लोक चर्चमध्ये वो जातात बदल जाते हैं। ते बदलून जातात। जैसे यीशु ने पानी को दाखरस किया, आज जसं येशू ख्रिस्ताने पाण्याचा द्राक्षरस वैसे केला, चर्च में आने के बाद हर एक व्यक्ति का लाइफ पानी जीवन बदल जाता है। मग तसंच मंदिरामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती त्याचं जे जीवन आहे ते आपके बदलून, अड़ोसी पड़ोसी नजर रखते हैं कि देखिए ये चर्च में जाने के बाद क्या बदलाव हुआ है। आणि तुमचे जे शेजारचे आहेत ते तुमच्यावरती नजर ठेवतात की बघा चर्चमध्ये जात आहे त्याच्या आपके जीवनामध्ये काय रिश्तेदार परिवर्तन आपको झालं, नोट करते हैं, देखिए इनमें क्या बदलाव हुआ आणि तुमचे है। नातेवाईक हे नोट करतात की यांच्यामध्ये काय ये परिवर्तन जो झालं। पहले चिल्ला चिल्ला के बात करते थे अभी सॉफ्टली बात करते हैं। आणि हे जे आता ओरडून ओरडून पहिले बोलायचे ते आता खूप नम्रतेने बोलत इनके आहेत। घर में पहले झगड़े की आवाज आती थी, अब इनके घर में झगड़ा नहीं आनंद की हंसने की आवाज आ रहा है। आणि पहिले यांच्या घरामध्ये भांडणांचा आवाज यायचा, पण आता यांच्या घरामध्ये भांडणांचा आहे पण शांतीचा आणि आनंदाचा आवाज येतो, हंसने का आवाज आता है, हसण्याचा आवाज खुशी का आवाज आ रहा है, आणि आनंदाचा आवाज गाने का आवाज आ येतो, रहा आणि है, गीतांचा आवाज प्रभु येतो, का आवाज आ रहा है। देवाचा आवाज येतो। मालूम हुआ माहित झालं? चर्च तो पापियों के लिए ही है, आणि चर्च हे पापी लोकांसाठीच आहे, लेकिन पापी बनकर रहने के लिए नहीं, पण पापी बनून राहण्यासाठी नाही, चेंज होने के लिए। बदलण्यासाठी। मसीह बदलता है, आणि ख्रिस्त बदलतो, मसीह चर्च में आने वाले लोगों को बदल देता है। आणि जो ख्रिस्त आहे मंदिरामध्ये येणाऱ्या लोकांना बदलतो। वैसे ही पापी बोलकर तुम पापी हो, गुलाम तो गुलाम जैसे खरीदी किया, वो गुलामी नहीं रखता है। हमारे यीशु ने हमको गुलाम नहीं परंतु अपना फैमिली का मेंबर बना दिया। आणि आपल्या येशू ख्रिस्ताने आपल्याला गुलाम नाही पण आपल्या कुटुंबाचा सदस्य बनवले। आज हम परमेश्वर के घर के सदस्य हैं, घराने के लोग हैं। आणि आज आपण देवाच्या घराण्याचे सदस्य आहोत आणि त्याच्या घराण्यातले लोक आहोत। इसलिए प्रियो आज प्रभु आपसे ये कहता है आप अपनी नहीं हो। आणि आज हे तुम्हाला हे सांगत आहे की तुम्ही स्वतःचे नाही इसलिए आहात। अपनी मन मर्जी से चलने वाले मत बनो। आपका स्वामी यीशु मसीह, उसको क्या अच्छा लगता है पहले उसको पूछो। आणि स्वतःच्या मर्जीने चालणारे तुम्ही बनू नका, पण तुमचा जो स्वामी आहे, देव आहे, त्याला विचारा, त्याला जे काही आवडतं त्याला पूछो सांगा। प्रभु मैं करूं। तुम्ही देवाला विचारा, आप अपने बच्चों की शादी करते समय पूछो प्रभु मैं ये लड़का करूं ये लड़की करूं। तुम्ही तुमच्या मुलांचा विवाह करत असताना देवाला विचारा की देवा मी या मुलाचं किंवा या मुलीचं लग्न करू, प्रभु मैं ये जगह में जाऊं, तेव्हा मी या जागेवरती जाऊ, क्योंकि आप अपने नहीं प्रभु के हो। हर बात आपको प्रभु को पूछ के ही करना है, कारण तुम्ही स्वतःचे नाही आहात, तुम्ही देवाचे आहात आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला देवाला विचारूनच करायची आहे। क्योंकि प्रभु के प्रॉपर्टी हो आप, कारण देवाची तुम्ही प्रॉपर्टी इसलिए आहात प्रभु का पूरा अधिकार है। आणि म्हणून देवाचा पूर्ण अधिकार आहे। आप सिर्फ 3 घंटे के लिए अधिकार मत दो। आणि फक्त 3 तासासाठी तुम्ही देवाला अधिकार अगर आप द्या। जब से यहाँ 3 घंटे के लिए बैठे हो, आणि तुम्ही 3 तास इथे बसलेले ये आहात 1:15 बजे तक खत्म हो जाएगा, आणि 1:15 वाजता संपून जाईल, है ना। अभी 5-10 मिनट में वचन खत्म हो आणि जाएगा, 5-10 मिनिटात वचन संपेल, फिर प्रभु भोजन होगा, मग प्रभु भोजन होईल है ना। तो 1:15 बजे तक खत्म हो जाएगा। आणि 1:15 वाजेपर्यंत इतने प्रार्थना, टाइम तक ही आप अथॉरिटी मत दो, आणि एवढ्या वेळापर्यंतच फक्त देवाला अधिकार देऊ नका। परंतु आप आपके लाइफ में घर में काम पर जिधर जिधर जाते हो आप प्रभु को पूछो कि प्रभु मैं तेरा हूँ। तो सिर्फ गाना गाने का नहीं है, तुम मेरा है मैं तेरा हूँ। ये बहुत लोग सिर्फ गाना गाते हैं लेकिन करते समय प्रभु को भूल जाते हैं। आणि खूप लोक फक्त गीतच गातात पण कर्तव्य सगळेजण विसरून जातात। ये मत करो। आणि हे करू नका। जब अपना लाइफ जीवन जीने के समय पे आणि स्वतःचं जीवन जगत प्रभु असताना मैं मेरा हूँ तुम तेरा है। देवा मी माझा आहे तो तुझा आहे। जब सिगरेट बीड़ी पीने का समय आ गया, सिगरेट पुडी ओढण्याची वेळ आली, सिगरेट तू मेरा है मैं तेरा हूँ, इसको लगा तू मैं कहाँ हूँ। या दारू पीते समय, दारू पीत असताना दारू पीते समय भी दारू को बोलते तुम मेरा है मैं तेरा हूँ। ये नहीं होना चाहिए, आणि हे नाही झालं पाहिजे। प्रभु नहीं चाहता। आणि देवाची इच्छा नाही। आप में धन आने के बाद आता धन आल्याच्या नंतर हाँ ये मेरा है मैं क्यों दूँ, है ना, ये मेरा है मैं हे क्यों दूँ। माझा आहे, मी कशाला देऊ? प्रभु बोलेगा क्यों। देव म्हणेल का? जब प्रभु ने सब कुछ दे दिया, आणि देवाने सगळं काही दिलं, जब प्रभु कहता है तू मेरा है आणि जेव्हा देव म्हणतो की और माझा, प्रभु ने हमें सब दे दिया, आणि देवाने आपल्याला सगळं काही दिलं, उसका घर दिया, उसका धन दिया, उसकी प्रॉपर्टी दी, उसका ब्लेसिंग दिया, उसका नाम दिया, उसकी हैसियत दी, उसका स्थान, सब कुछ उसने दिया। हम क्यों ऐसा करते हैं प्रभु को देने के समय पर नहीं प्रभु ये मेरा है मैं मेरा है ये मेरा है ये मेरा है मेरा है मेरा है नहीं।
चाहता है प्रभु। आणि ही देवाची इच्छा नाही प्रियो, तुम प्रभु के हो। आणि प्रियानं तुम्ही देवाचे आप सबको प्रभु ने खरीदी किया। आणि तुम्हाला सर्वांना देवाने विकत घेतलेला बहुत दुख उठाया प्रभु आणि ने। खूप दुःख देवाने उचललेला वापस आप उधर मत जाओ आणि पुन्हा तुम्ही परत तिकडे जाऊ नका जहाँ से आपको निकाला, आणि जिथून देवाने तुम्हाला काढलं जहाँ से आपको प्रभु ने निकाला वहाँ मत जाओ। आणि जिथून देवाने तुम्हाला काढलेलं आहे पुन्हा परत तिकडे जाऊ नका प्रियो, जहाँ से आपने सामान खरीदी किया, आणि जिथून तुम्ही सामान विकत घेतलं आपने सोचो 1 लाख रुपए देकर या सोचो 10,000 देकर किंवा 10,000 रुपये देऊन आपने एक वस्तु खरीदी तुम्ही एक किया वस्तू विकत घेतली और वो आदमी आपको वापस वो सामान लेके जा रहा है आणि तो माणूस येतो आणि पुन्हा ते सामान घेऊन और आप जातो ऐसे ही खड़े रहते आणि तुम्ही असेच उभे राहता देखते, बघत राहता दुख नहीं होगा। दुःख नाही होणार का हुआ नहीं कभी ऐसा हुआ है? आपके सामने से एक सामान ऐसा गया है, आणि तुमच्या समोर एक सामान असं गेलेलं आहे पैसे गेलेले आहेत इतना दर्द होता है आणि खूप दुःख होते कि आपका पैसा गया, वस्तु भी गई। आणि पैसे पण गेले आणि वस्तू पण गेले यीशु भी ऐसा ही होता है, यीशु भी दुखी होता है। अरे मेरा खून, वस्तु भी, मेरा प्रियजन भी गया, मेरा खून भी गया। आणि येशूचं पण असंच होतं की माझा प्रिय व्यक्ती पण गेला आणि माझं रक्त पण गेलं इसलिए वापस मत जाओ, आणि म्हणून पुन्हा परत पाप करू नका वापस गंदगी में मत लौटो, आणि पुन्हा घाणीमध्ये परत जाऊ नका प्रभु के बने रहो। देवाचे बनून राहा सिर्फ गीत गाना है बोलकर मत गाओ, आणि फक्त गाणं गायचं म्हणून गाऊ नका प्रार्थना में सिर्फ मत बोलो प्रभु मैं तुझा करके दिखाओ, आणि प्रार्थनेमध्ये फक्त एवढं बोलू नका की प्रभु मी तेरा हूँ पण तुम्ही तशा रीतीने करून ऐसा दाखवा करके दिखाओ। आणि तसं करून तुम्ही दाखवा जब आपके पास ऐसा मौका आता है तब दिखाओ, प्रभु मैं इस बात को ठुकरा कर बता रहा हूँ मैं तेरा हूँ। आणि तुमच्याजवळ जेव्हा अशी संधी येते त्यावेळेस तुम्ही देवाला सांगायचे की या गोष्टीचा मी नाकार करतो आणि देव तुला सांगतो की मी तुझा आहे जब आपके फ्रेंड सर्कल आपको बुलाते हैं, चल रे गया पार्टी ला, तब आप इनकार करो, नहीं प्रभु देख मैं इसका इनकार कर कर तेरा हूँ डिक्लेअर कर रहा हूँ। आणि जेव्हा मित्र तुमचे तुम्हाला बोलवतात दारू पिण्यासाठी त्यावेळेस तुम्ही त्याला नाकारता आणि देवाला सांगता की देवा बघ मी तुझा आहे कार्यों से बताओ, आणि तुमच्या कार्यांच्याद्वारे दाखवा कार्य से बताओ कार्याने दाखवा कि मैं तेरा हूँ की देवा मी तुझा आहे और मैं सचमुच तेरा ही हूँ, आणि खरंच देवा मी तुझाच आहे कभी भी खुद का नहीं है। आणि कधी स्वतःचा आहे असं म्हणू नका ये प्रभु की इच्छा है। आणि हीच देवाची इच्छा फिर आहे आप किसके हो? मग तुम्ही कोणाचे आहात हाँ जोर से बोलो, भाई लोग बोलो, किसके हैं? किसके हैं? और जोर से प्रभु यीशु के किसके हैं? 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 प्रभु यीशु के फिर आप अपनी मर्जी से जियोगे, अपनी इच्छा पूरी करोगे? हाँ हाँ नहीं। आप किसके हो? आप किसके हो? आप किसके हो? आप किसके हो? फिर आप अपनी मर्जी से जिएंगे, अपनी इच्छा पूरी करेंगे, संसार को खुश करेंगे, उसको खुश करेंगे। यही प्रभु चाहता है आणि हीच देवाची इच्छा आहे कि आप प्रभु को खुश करो, की तुम्ही देवाला प्रसन्न करा प्रभु खुश रहे। आणि देव प्रसन्न असला पाहिजे और जब आप झगड़ा करते हो जेव्हा तुम्ही भांडण करता उस समय आप शैतान को खुश करते हो, यानी आप बताते हो मैं शैतान का हूँ, आणि त्यावेळेस तुम्ही शैतानाला प्रसन्न करता आणि तुम्ही दाखवून देता की तुम्ही शैतानाचा आहे. अंधकार के राज्य का है। आणि मी अंधकारच्या राजाचा आहे. लेकिन आप जब सहते हो मग जेव्हा तुम्ही ते सहन तब करता आप संयम रखकर बोलते हो रुको रुको रुको, आणि सहन शांत हो करता, जाओ, शांत व्हा तब आप प्रकाश के राज्य के। आणि त्यावेळेस तुम्ही प्रकाशाच्या राज्याचे आहात. एक छोटा सा उदाहरण है, झगड़े का पकड़, समझ में आया? आप जो करोगे तुम्ही जे काही कराल वो बताता है प्रकाश का राज्य, अंधकार का राज्य। आणि ते दाखवतं की तुम्ही प्रकाशाच्या राज्याचे आहात की शैतानाच्या राज्याचे. तो खुद का राज्य तक तो है ही नहीं, आणि तुमचं स्वतःचं राज्य तर नाहीच आहे, क्योंकि बाइबल में खुद का राज्य नहीं है, कारण बायबलमध्ये स्वतःचं राज्य कुठंच नाही स्वतः से राज्य वही राज्य है। आणि दोनच राज्य आहेत. इस संसार में बहुत सारे राज्य हैं, आणि या जगामध्ये खूप सारे राज्य आहेत. लेकिन दो ही राज्य हैं, एक प्रकाश का राज्य, एक अंधकार का राज्य, परमेश्वर का राज्य, शैतान का राज्य। आणि फक्त दोनच राज्य आहेत, ते म्हणजे प्रकाशाचं राज्य आणि अंधकाराचं राज्य, देवाचं राज्य आणि शैतानाचं राज्य. खुद का राज्य नहीं है आणि किधर, स्वतःचं राज्य कुठंच नाही. इससे अपने आप को धोखा मत दो। स्वतःला फसवू नका हाँ, और अंधकार के राज्य के मत होगा। आणि अंधकाराच्या राज्याची होऊ नका. प्रभु आपको आशीष दे। देव तुम्हाला आशीर्वाद आप देतो. हम खड़े हो की जाएंगे, आपण सर्वजण उभे राहूया. हम सब खड़े हो जाएंगे आपण सर्वजण उभे और राहू प्रभु को कहेंगे प्रभु मैं तेरा हूँ। आणि देवाला म्हणून देवा मी तुझा आहे. खड़े हो जाएंगे।
हाथ जोड़ेंगे और कहेंगे प्रभु यीशु मैं तेरा हूँ, धन्यवाद देता हूँ, आपने मुझे खरीदी किया, मैं भूल गया था, मुझे लगा मैं मेरा हूँ, खुद का खरीदा किया, अपनी मर्जी से जी सकता हूँ, मेरे पास जो कुछ है वो सब मेरा है, लेकिन आपके वचन ने मुझे आज बताया मैं खुद का नहीं, शैतान का भी नहीं, और प्रभु मैं शैतान का होना भी नहीं चाहता, वापस फिरना नहीं चाहता, ना मैं कुत्ता ना मैं सुअर, मैं प्रभु तेरा हूँ और तू मेरा है। प्रभु मुझे खरीदी किया है, दाम देकर, बहुमूल्य लहू देकर आपने मुझे खरीदी किया ताकि मैं आपकी महिमा करूं, आपका नाम ऊंचा करूं। मुझे वैसा करने के लिए मदद करो। मैं मेरे मन में घोषित करता हूँ मैं मेरा नहीं हूँ, मैं मेरा नहीं हूँ, मैं मेरे खुद का नहीं हूँ, मैं मसीह का हूँ, मैं यीशु का हूँ। मुझे यीशु को खुश करना है, मुझे यीशु के पीछे चलना है, यीशु को प्रसन्न करना है, मुझे यीशु की आज्ञाओं का पालन करना है। यीशु जो कहता है वही करता है, कोई और कहता है मैं अपनी खुद कहता हूँ वो नहीं, परंतु प्रभु जो कहता है वही करना है। हे मन स्मरण रख, तू यीशु का है, मैं यीशु का हूँ, इसीलिए यीशु के लिए जीना है, यीशु के लिए इस पृथ्वी पर रहना है। आंख भी बंद यीशु में करना है। हे मेरे मन भूलना नहीं, आज से भूलना नहीं। हे मेरे मन सचेत हो, जागरूक हो यीशु के नाम से। हे मेरे मन मैं तुझे आज्ञा देता हूँ, मैं यीशु का हूँ, ये स्मरण रख और वैसी चाल चल, मसीह की चाल। हे मेरे मन मसीह को पहन ले, मैं आज्ञा देता हूँ मसीह को पहनकर मसीह की सोच, मसीह की चाल, मसीह की चाल चलन ऐसा ही निकलने दे। मेरे द्वारा प्रभु की महिमा होने दे, मेरे द्वारा ये मेरे मन प्रभु की महिमा कर। धन्यवाद देता हूँ यीशु के नाम से मैं प्रार्थना करता हूँ, आमीन। आंखों को बंदी रखना। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ। मेरे मान पवित्र पिता, आपने हमें मोल देकर दान देकर खरीदी किया, हम हमारे नहीं है प्रभु कि हम अपनी मनमर्जी से जिए, अपनी इच्छा पूरी करें प्रभु। इससे हमें धोखा मिला था, हमारे मन ने धोखा लिया और हमारे मन में ऐसा सोच बना था कि हम छुड़ाए गए तो कुछ भी कर सकते हैं, लेकिन अभी नहीं प्रभु। इसलिए हम सब ने अपने मन से कहा है जब हम छुड़ाए गए हैं पाप करने के लिए नहीं, परमेश्वर की आज्ञाओं को पूरा करेंगे। इसलिए पवित्र पिता इन सबके मन को मैं यीशु के नाम से घोषित करती हूँ कि इन सबके मनों मसीह का मन पहन लो और मसीह की इच्छा को पूरी करो प्रभु। पवित्र पिता इनसे तेरी महिमा होने पाए, तेरे पीछे चलने पाए प्रभु। इन सबको आशीषित करना, करुणा दया रखना, धन मन सम्मान से लगाए से ग्रहण करना, सदानंदी रहने के लिए सहायता करना, आपको जो पति के समान संभालना। तो उनकी ढाल, इनका कवच, इनका प्रभु, इनका स्वामी, इनका डरिए, इनके साथ सदा रहने वाला इनका पवित्र पिता रक्षा करना, अनुग्रह करना, आशीष देना, आपको जो पति के समान संभाल लेना, दया रखना प्रभु। इन सबको यीशु के लहू से कवर करना, अनुग्रह करना और आशीष देना, शक्ति बल सामर्थ्य रिलीज करना और आपके छेड़ों में आंखों में सुरक्षित रहने की प्रार्थना करना। धन्यवाद देती, सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गर्व में आपको देती प्रभु यीशु मसीह के नीचे और सामर्थ्य के नाम से प्रार्थना करते हैं।